बघा भाऊ, पिकांना पाणी द्यायला वीज डिझेलचा खर्च इतका वाढला आहे की रात्रभर झोप लागत नाही. जर तुम्हाला खर्च कमी करायचा असेल आणि पिकांना सतत पाणी हवे असेल तर 2 मिनिटं ही माहिती पूर्ण बघा. तुम्ही शेतकरी आहात का? 30 सेकंदात सांगतो सौर पंप कसा मिळवायचा, काय फायदे आणि काय करायचं. या योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना. याला महावितरण ही नोडल एजन्सी चालवते. या योजनेचा उद्देश म्हणजे शेतीसाठी दिवसाच्या वेळी सौर ऊर्जेवर पंप देऊन वीज सबसिडीचा ओझा कमी करणे आणि डिझेल पंप बदलणे हा आहे. सरकारने टप्प्याटप्प्याने 1 लाख सौर पंप बसवण्याचा उद्देश ठेवला आहे आणि ही मोहीम GR द्वारे सुरू करण्यात आली आहे. आता हे सौर पंप कोणाला मिळतील? खरे शेतकरी, ज्यांच्याकडे शेत आणि पिकासाठी पाणी उपलब्ध आहे, ज्यांच्याकडे पारंपरिक विजेचं कनेक्शन आहे. त्यांना काही वेळा पात्रता मर्यादित असू शकते. दुर्गम व आदिवासी भागांना अधिक प्राधान्य दिलं जातं. या योजनेत विविध क्षमता, उदाहरणार्थ 3 HP, 5 HP, 7.5 HPचे पंप दिले जातात आणि काही प्रकरणात उच्च सबसिडी म्हणजे 90 ते 95% सबसिडी दिली जाते. हे तुमच्या भागानुसार बदलू शकते, त्यामुळे तुमचे स्थानिक नियम तपासा. या योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज महावितरणच्या अधिकृत पोर्टलवरच करावा. नोंदणी, आवश्यक कागदपत्रे म्हणजे जमीन कागद, आधार, बँक तपशील आणि नंतर स्थानिक तपासणी होते. पोर्टल आणि अर्ज स्थिती पाहण्यासाठी अधिकृत संकेतस्थळच पाहावे. अर्ज मंजूर झाल्यानंतर तांत्रिक तपासणी, साईटची योग्य ठिकाणी आणि नंतर पंपाची स्थापना व प्रशिक्षण दिले जाते. स्थापनेनंतर देखभाल आणि वारंवार तपासण्याची माहिती दिली जाते. फक्त अधिकृत महावितरण पोर्टल आणि कार्यालयातूनच व्यवहार करा. अनधिकृत एजंटांकडे पैसे देऊ नका. अर्ज पूर्ण आणि सत्य कागद द्या. आधीच विजेचा कनेक्शन असलेल्या शेतकऱ्यांनी पात्रता नियम नीट वाचावेत. या सौर पंपामुळे वीज बिल, डिझेल खर्चात बचत होते. स्वच्छ ऊर्जा, पिकांसाठी सतत पाणी आणि दीर्घकालीन उत्पन्न स्थिरता हे फायदे मिळतात. ही योजना तुमच्या शेताचं भविष्य बदलू शकते. आता लगेच तुमच्या तालुका महावितरण कार्यालयाशी बोला किंवा www.mahadiscom.in वर जाऊन अर्ज करा. अर्ज स्थिती नियमित तपासा आणि अधिक माहितीसाठी स्थानिक कार्यालयात जा. सौर पंप लावा, बचत आणि शांती मिळवा. धन्यवाद.